आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोदिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या टॉप 15 या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यामुळे संपूर्ण भारतात, विशेषतः महाराष्ट्रात आनंदोत्सव साजरा होतोय. पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 47व्या अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की अमेरिका नाटो मार्फत युक्रेनला शस्त्र पाठवलेत आणि शस्त्रांचा संपूर्ण खर्च नाटो उचलणार आहे. तर अमेरिकेकडून शस्त्रज्ञांच्या पुरवठ्याबाबत नाटो सहयोगी आणि युक्रेनमध्ये एक नवीन करार झालाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सास मधील विनाशकारी पुरामुळे झालेल्या नुकसानीचा दौरा केलाय आणि स्थानिक अधिकाऱ्यांचं कौतुकही केलंय, कारण ते रहिवाशांना पाण्याचा एक प्राणघातक भट्टी येत असल्याची सूचना लवकर देण्यात अपयशी ठरले होते. पर्वतीय पर्यटन उद्योजकांची एक छत्री संघटना असलेल्या ट्रेकिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ नेपाळनं अहवाल दिलाय की रसुवाकडी सीमाबिंदू जवळील नेपाळ चीन मितेरी पूल कोसळल्यामुळे कैलास मानसरोवरला जाणाऱ्या यात्रेकरूंना अडचणींचा सामना करावा लागतोय. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालयानं पहिल्यांदाच पुष्टी केली आहे की 22 जून रोजी कतारमधील त्यांच्या लष्करी हवाई तळावर इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पडलेत. क्षेपणास्त्रामुळे तळांवरील उपकरण आणि संरचनांचे किरकोळ नुकसान झालंय, परंतु हवाई तळ अजूनही पूर्णपणे कार्यरत आहे. इराणने इराणी कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. नोबेल समितीच्या म्हणण्यानुसार इराणमध्ये महिला आणि मानवी हक्कांसाठी लढल्याबद्दल नर्गिस मोहम्मदी यांना 2023 मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला. म्यानमारच्या सागाईंग प्रदेशातील एका बौद्ध मठावर झालेल्या हवाई हल्ल्यात 23 जणांचा मृत्यू झालाय, जिथे जवळच्या गावांमधून 150हून अधिक लोक आश्रय घेण्यासाठी आले होते. तर हल्ल्यात 30 जण जखमी झालेत, त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. इराणने अवघ्या 16 दिवसात 5 लाखांहून अधिक अफगाण नागरिकांना देशाबाहेर काढले. ही कारवाई 24 जून ते 9 जुलै दरम्यान झाली आहे. म्हणजे दररोज सरासरी 30,000हून अधिक अफगाण नागरिकांना देशाबाहेर काढण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाहून येणाऱ्या वस्तूंवर 35% कर लादण्याचा निर्णय घेतलाय. ट्रम्प यांनी गुरुवारी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना पत्र पाठवून याची घोषणा केली आहे. जर कॅनडाने प्रत्युत्तर दिलं तर हे शुल्क आणखी वाढवण्यात येईल, असाही इशारा ट्रम्प यांनी दिलाय. पाकिस्तान अंतराळ क्रियाकलाप नियामक मंडळाकडून नियमांना अंतिम रूप दिलं जात आहे. पाकिस्तान उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सुरू करण्यास विलंब करत असून अधिकारी या क्षेत्रात अधिकाधिक खेळाडूंना आमंत्रित करण्याचा आणि परदेशी उपग्रह ऑपरेटरसाठी कठोर नियम तयार करण्याचा विचार करते. अमेरिकेच्या एका संघीय न्यायाधीशाने ट्रम्प प्रशासनाला लॉस एंजेलिससह 7 कॅलिफोर्निया काउंटीमध्ये अंधाधुंद इमिग्रेशन स्टॉप आणि अटक थांबविण्याचे आदेश दिलेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत माहिती दिली आहे की 2000च्या नोटा फार काळ बाजारात दिसणार नाहीत, पण त्या कायदेशीर चलनात राहणार आहेत. म्हणजेच या नोटा अवैध राहणार नसून आरबीआयने 1 वर्षांपूर्वी 2000 रुपयांच्या नोटांसंदर्भात सूचना जारी केली होती. सुरक्षा दलांनी झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील वनक्षेत्रात माओवाद्यांचे 5 बंकर उद्ध्वस्त केलेत आणि त्यांनी लावलेले 2 इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस जप्त केल्याचं पोलिसांना सांगितलंय. जपानच्या शास्त्रज्ञांनी तब्बल 1.2 पेटाबिट्स प्रति सेकंद इतका प्रचंड इंटरनेट स्पीड प्राप्त करून नवा विक्रम केलाय. तर हा स्पीड अमेरिकेत सध्या वापरल्या जाणाऱ्या इंटरनेट जोडण्याच्या तुलनेत 3.5 दशलक्ष पट, तर भारताच्या स्पीडच्या तुलनेत 16 दशलक्ष पट अधिक आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात कार्लोस अल्कराजनं सलग 3ऱ्यांदा विम्बल्डन फायनल मध्ये प्रवेश केलाय. गतविजेत्याने अमेरिकेच्या 5व्या मानांकित टेलर फ्रिट्झवर 6-4, 5-7, 6-3, 7-6 असा विजय मिळवलाय. या बातमीसह टॉप 15 बातमीपत्रात इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.